काय होटला तर चालू काय न आणि आईनं तर एवढं मोठं पाहिलं माझ्या बाप झाल मी तसं पाहिलं नाही. बर मग दाढी केली? दाढी केली. मला वाटलं आता आपल्या इथल्या वारकावानी असेल खाली पोता आथरून, पण तिथं खुर्श्या. आता शहराचं तसंच असतं काका. असू द्या, आता बाप झाल मी खुर्शीवर बसायचं माहिती नाही, बसलो. बर मग चिकून ते पोरगा आलं आणि माझ्या पाठीमागं आलं आणि ते काय काढून धुडकं गुंडाळायला सुरुवात केली. म्हणलं बापू 4 दिवस राहू देतो का जित्या पण मी दिंडी काढतो तर म्हणलं बसा. म्हणलं बरं बापू. बरं मग ते त्यानं ते रामदासची कुबडी पाठीमागं नेऊन काय काढून वाजवलं बापू. म्या मागं जाऊन काय वाजवलं, सुरू सुटकून वाजलं. म्हणलं काहीतरी मोडलं गाड्या. अहो नाही काका, ते ब्लेड लावायचं वस्त्र असतं ना ते ते त्याच्यामुळे. आणि मग त्या पोरानं ते दाढी करायला सुरू केलं. बापून ते काय करणं असं घराला रंग दिल्यावानी असं ते लावायला. म्हणलं बापू तू भीती रंगवायला का दाढी करायला? तर म्हणे मुकेच बसा. म्हणलं बरं बापू. बरं मग दाढी केली? मला वाटलं त्या बुवानं मस्त केली. मला वाटलं आपल्या इकडल्या वारकावानी इकडं गालगुच्या घे तिकडं गालगुच्या घे म्हशी भादरल्यावानी मस्त गेली बापू. बरं मग ते काय कानू माझ्या पाठीमागं गेलं ते कापूस फवारल्यावानी शिशीत नळकांडा घालून माझ्या तोंडात. म्हणलं बापू हे पाणी किती दिवसाचं आहे? तर म्हणे मुके बसा. म्हणलं 3 घोट पाणी पिलो तरी मुकाच बसू का? फुकून जाऊ दे तू मम्मी बघणं दाढी करणं. बरं मग पोरग म्हणे आजच्या दिवस राहा आणि सिनेमा पाहू. म्हणलं सिनेमा बिनेमा काही नग. तर म्हणे नगिना पहा. म्हणलं नगिना कसा असतंय र? तर म्हणे शिरदेईचा आहे. म्हणलं कोणती का देई असून दर्शन तर होईल. अहो काका, हा श्री म्हणजे कलाकाराचं नाव होती का, कुठलं देवाचं नाव नाही. अच्छा बरं मग नगिना पाहिला काका? गेलो बापा त्या रिस्क्यात बसून. रिक्षा नाही, रिक्षा म्हटलं असेल. आणि ते 3 चाकाचं होतं. कसं होतं? आता गेलो बापा तर त्या बुवानं काय केलं ते अंधारातच उभी केली ती रिस्क्या. अहो रिक्षा म्हटलं असेल. ते 3 चाकाचं होतं. बरं मग मी म्हणलं काहून उभी केली रे? तर म्हणे चैन पडली. म्हणलं येड्या अंधारात तुझ्या चैनीला कोण बघत बसलंय? हाणना तशी. अहो काका, बिना चैनीची कशी चालेल काका ती रिक्षा? सांगा काका तुम्ही मला काका. माहीतच नाही ना बापू. बरं मग गेलो बापा मग त्या मोठ्या गोदामात. त्या बुवानं आम्हाला दिलं गाण्याच्या नादी लावून आणि हळूहळू सगळेच लाईट इजवून टाकले. म्हणलं हे बुवा अंधार करून करतो तरी का? अहो ते चित्र असतं तो काका. तरी मी आलडलो पुंगी मुक्की कर सरपाड फरपाड निघायचं एखादं अंधाराचं. पण ते पुंगीच्याच नादात. आणि आपली तुमच्या एवढाली लेकरं म्हणाली आमरसपुरी आला आमरसपुरी आला. म्हणलं येड्या हो, इथं पिठलं भाकरीची सोय नाही, तुम्हाला आमरसपुरी. अहो काका, आमरसपुरी म्हणजे कलाकाराचं नाव. काय काका तुम्ही एवढं? अच्छा बरं मग काका. मग कशाचं बापू? मी म्हणून मुका झालो की निघाला ना बापू सरप. अहो काका ते चित्र असते तो. आता मी धाय उघड्या डोळ्यानं पाहिलो. मला ओळखू येईना का काय? बरं मग मी गेलो बापू काठी घेऊन. झप्प 2 काठी हाणल्या की सगळी कुमका कुमकी माझ्या अंगावर. मथाऱ्याने पडदा फाडला, मथाऱ्याने पडदा फाडला. मार खाता खाता आपोआप बाहेर आलो. बरं मग पोरग म्हणे आता राणीचा बाग पाहू. म्हणलं येड्या राणीचा पाय नसता राजाचा पाय. भया वस्त मार खाणं होत नाही. आलो बापा रेल्वे ठिसना तिकीट काढलं. भाकर खाऊन तिकीट काढलं. आणि मी बसू लागलो गाडीत की त्यावेळेत त्या इंजिनवाल्यानं दामटली गाडी. तरी मी आलडालो मथारं खाली राहिलं इंजिन उभं करा, मथारं खाली राहिलं इंजिन उभं करा. अहो काका, ती लोकल तर कसं असतं, सुटली म्हणजे थांबत नसते. मग ती गेली की लगे दुसरी आली. मी बसू लागलो की बाया म्हणे उतरा ना माय खाली. म्हणलं काय झालं बाई? तर म्हणे हो लेडी डब्बा आहे. म्हणलं लेडी डब्बा आहे तर तुम्ही काहून बसल्या? अहो काका, बायाला लेडीज म्हणतात. आता बायाला लेडी आणि गड्याला काय फुटाने म्हणावं काका? बरं मग काय बापू त्यातली एक बाई म्हणे तुम्हाला कायदा कळत नाही का? म्हणलं काय झालं बाई? आम्ही म्हणलं आमच्या डब्यात 25 बाया सपादून घेतो आणि इथं एवढ्या मोठ्या बायामध्ये एक मथारं सपादत नाही का? तर म्हणे तुम्हाला कळत नाही. म्हणलं तुम्हीच लय शहाण्या. अशी ममईची फजिती झाली बापू.